नमस्कार मंडळी, मी मयुरी. माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत हीच इच्छा. तर चला, आज ना भोगी आहे. तर भोगीच्या निमित्ताने ना म्हणजे पूर्ण अशी भोगीची भाजी आम्ही बनवली. म्हणजे बनवायचं काम चालू आहे, अजून बनवली नाहीये. तर हिरूच्या पप्पांनी म्हणजे काल रात्रीच सगळं सामान आणलं होतं, का तर त्यांना बाहेर जायचं होतं 2-3 दिवस म्हणून. तर बाहेर जायचं असलं त्यांना, का मग आम्हाला काही सामान लागत असलं तर मग 2-3 किलोमीटर चालत जावं लागतं, तुम्हाला माहितीच आहे. तर मग त्यांना म्हटलं अगोदरच मला सामान वगैरे म्हणजे जे काही लागते ते घेऊन या. तर त्यांनी आणलं होतं सामान. तर आता मी जे काही सामान आहे माझ्याकडे त्याच्यामध्ये मी भोगीची भाजी बनवतीये. आणि आम्ही आंघोळ्या म्हणजे केल्यात, तीळ तीळ टाकून सुद्धा आंघोळ्या वगैरे केल्यात सकाळीच. तर आता आमची म्हणजे भाजी वगैरे आणि भाकरी सुद्धा बनवायचं काम चालू आहे. तर चला, आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आता ना म्हणजे बऱ्याचशा भाज्या होत्या माझ्याकडं अगोदरच, आणि काही हिरूच्या पप्पानी सुद्धा आणून दिल्या होत्या. तर या सगळ्या भाज्या घेतल्या आणि बाहेर अंगणात मस्तपैकी बसले होते. कारण की पक्ष्यांची किलबिल वगैरे म्हणजे सकाळच्या वेळेस चालू असते. आणि घरातच एकदम कोंडून कोंडून, आता शहराकडे असलं तर राहतं बा कोंडून. पण गावाकडे असल्यानंतर असं मोकळ्या अंगणात बसूनच भाज्या वगैरे निवडायला छान वाटतं. तर ना मी भोगीच्या भाजीमध्ये बरंच म्हणजे वांग, बटाटा, परत ते घेवड्याच्या शेंगा, त्यांचे दाणे, परत वाटाणे असतात ते. आणि मला ना हरभरे म्हणजे ओले हरभरेच ते असतं ते नव्हतं भेटलं, ऊससुद्धा नव्हता भेटला, गाजर भेटलं होतं. तर ते टाकलं इथं. आणि म्हणजे असे 2-4 पदार्थ म्हणजे 2-4 भाज्या हे मिक्स करून मी भोगीची भाजी बनवणार आहे. आता जे सामान असेल आपल्याकडं त्यामध्येच आपण बनवू शकतो. तर बरंच सामान होतं माझ्याकडं, काही नव्हतं तर एखादं सामान नसलं तरी चालतं, त्यात काही नाही एवढं. तर अजून मी म्हणजे टोमॅटो वगैरे नाहीत कापलेले, तर ते पण कापणार आहे. आणि चला, गरमागरम मस्त अशी भोगीची भाजी इथे तयार झाली. आणि तिळाच्या भाकरीसुद्धा आहेत, म्हणजे बाजरीच्या भाकरीमध्ये तीळ टाकलेत थोडेसे. तर चला, आता मस्त असं गरम गरम खाऊन घेते आणि मग भेटते परत. बाय बाय. आता बरीचशी लोक आहे ना म्हणजे व्ह्यूज आणि लाईकसाठी कसले पण व्हिडिओ बनवतात. तर मी पहिले म्हणजे नॉर्मली व्हिडिओ बनवायचे ना, तर त्यावेळेस मला असं वाटायचं का माझे व्हिडिओ कोणी बघतील का नाही, लोकांना आवडतील का नाही. म्हणजे आपण असे एवढे सिम्पल वगैरे म्हणजे आपले साधच आहे व्हिडिओ. तर मला म्हणजे वाटत नव्हतं का बाबा एवढे एवढे माझे व्हिडिओ म्हणजे असे चालतील किंवा व्हिडिओला एवढे व्ह्यूज येतील. पण खरं सांगू का तुम्हाला, लोकांना साधंच राहणीमान आवडतं. आणि लोकांना जे ओरिजिनल असतं म्हणजे जे आपलं चांगलं कंटेंट असतं तेच लोकांना आवडतं, खरंच आहे. आणि जे काय म्हणजे असं लोक व्हिडिओ व्हिडिओ बनवतात व्ह्यूज आणि लाईकसाठी, त्यांचे पण व्हिडिओ चालतात बरं का. पण कसं आहे माहिती का, लोकांना म्हणजे आवडत नाहीत त्यांची व्हिडिओ, पण ते व्हिडिओ लोक बघतात पण आवडत नाहीत. तर तसं आपले नॉर्मली जर आपलं साधं ओरिजिनल व्हिडिओ बनवले तर लोकांना आवडतात पण, आणि लोक लाईक कमेंट करतात, लोक म्हणजे पुढचा व्हिडिओ लोक बघतात आवर्जून. दुपारी ना 1:30 वाजता मी बाळाला म्हणजे शाळेत आणायला निघालेच होते. तर तेवढ्यात ना हे सुगड घेऊन आले होते काका. तर खरं तर लेडीज असली तर मग हळद कुंकू घेऊन सुगड वगैरे म्हणजे घेता येते. तर आता जेंट्स आले होते तर त्याच्यामुळं मी तशीच सुगड घेतली होती. आणि 10 सुगड घेतल्यात, कारण की माझ्या माहेरी नाही घेते 10 सुगड. पण इथं म्हणजे ह्या सासरी अशीच पद्धत आहे की 10 सुगड घेतात. त्यातले म्हणजे 5 यांचा सट तुळशीला असतो. आणि बाकीचा जो असतो तो म्हणजे एक आपल्याला असतो असा म्हणजे असतं इथं. तर म्हणजे ज्याच्या त्याची पद्धत वेगळी असते. तर मी इथं मग आहे पद्धतीनुसार 10 घेतली. तर बाळाला घेऊन आल्यानंतर ना मी मस्तपैकी मोटार चालू केली होती. तर काही म्हणजे बरंचसं पाणी मी विहिरीत सोडलं होतं, आणि काही पाणी मी तुम्ही म्हणजे बरेच दिवस झाले बघा, तुम्ही बघितलं असेल की मी कोबीचे आणि फ्लावरचे म्हणजे रोपं लावली होती. तर त्या रोपांना पाणीच नव्हतं घातलं, बरेच दिवस झाले होते. 8-10 दिवस झाले होते पाणी नव्हतं घातलं, पूर्ण सुकून गेले होते. काही टोमॅटोची रोपं होती, झेंडूची वगैरे काही रोपं होती, आणि काही भाज्यासुद्धा म्हणजे तिथं बाजूला टाकल्या होत्या. तर त्यालासुद्धा माझं पाणी द्यायचं काम चालू होतं. आणि इकडं नळी होती ना घरापुढं, तर झाडांना वगैरे म्हणजे जे गुलाब असतील किंवा काही जमिनीवरती सुद्धा पाणी मारलं, का तर जमीन थंड राहावी म्हणून. आता हिवाळा जरी असला तरी दिवसभर ना बरंच ऊन पडतं आणि खूप जास्त सुकून जाते, फुपाटा उधळतो. तर त्याच्यामुळं थोडंसं पाणी पण दाराभोवती म्हणजे घराच्या अंगणामध्ये टाकलं होतं मी. थोडंसं शिंपलं होतं आणि झाडांना सुद्धा भरपूर पाणी टाकलं होतं, कारण की इथं रोज जरी पाणी घातलं ना तरी झाडं पूर्णपणे सुकून जातात, म्हणजे इतकं आता ऊन पडतंय. तर काही ठिकाणी आत्ता म्हणजे थोड्या वेळापूर्वीच माझ्या मैत्रिणीचा फोन आला होता, तर तिथं पाऊससुद्धा पडत होता. तर चला, सगळी झाडं मी पहिलीच भिजवून घेतली.
आता हिरू शाळेतून आल्यानंतर ना पहिला पेरू खायला झोपली होती. का आता दिवसभर तिने काही खाल्लंच नव्हतं. मी शाळेतून दिलेला म्हणजे डबा पण तसाच होता. तर तिथं फक्त भात खाते शाळेचा. मी किती पण ठरवलं ना का आता म्हणजे हिरू आणि बाळावरती नाही ओरडायचं. तर बाळा जरा म्हणजे आई मोठ्यानी बोललं तर मग शांत बसतं बरं का. पण हिरू ना बऱ्याच चुका करते आणि त्यातली एक महत्त्वाची चूक म्हणजे डबा न खाणे. तर तिला किती पण डबा दिला म्हणजे काही करून द्या तुम्ही तर ती डबा नाही खात. शाळेचा भात खाती. तर बऱ्याच वेळा तिला घरून तसंच पाठवलं होतं. आणि 11 वाजता मग परत डबा बिबा म्हणजे मी घेऊन जाते, माझा जीव नाही राहत म्हणून. तर शाळा आमच्या घरापासून 5 मिनिटाच्याच अंतरावर आहे. तर मग मागून डबा घेऊन जायची. पण उद्यापासून मी काही तिला डबा देणार नाही, कारण आज तिने परत तीच चुकी केली. रोज तेच असतं आणि आज ना तिला अशी बसवली. हाच डबा मी तिला खायला लावलाय. शाळेतून आल्यानंतर कपडे चेंज केले तर तो डबा खायला बसली. तिला ना उद्यापासून डबा देणार नाही अजिबात. आलंय का लक्षात? तुला शाळेचा भात खायचा आहे ना, शाळेचाच भात खा. काय अजिबात सुद्धा डबा भेटणार नाही तुला उद्यापासून. आलंय का लक्षात? डबा जर काय निघाला घरातून लय धुपटीन धरून. खायचा आहे ना तुला शाळेचा भात? आवडतोय ना शाळेचा भात तुला? आवडतोय का? हा, आवडतोय तर शाळेचा भातच खा. आता उद्यापासून तुला डबा अजिबात नाही. खा डबा, चल आता संपव सगळा पटकन. खा डबा खा, देणार नाही तुला अजिबात. आणि माझ्या सकाळी ना डोळ्याला काय झालं काय माहिती, अशी पुळी आली तर काय माहिती काय झाले, पूर्ण सुजल्यासारखं झाले. तर चला मी आता चहा ठेवते. चहा ठेवू का नको? चहा पण शाळेत जाऊन प्यायचा आहे. पे मग शाळेत जाऊन पे. लाज वाटली पाहिजे काही. चला आता मी चहा ठेवते मस्तपैकी. बॅटरी जरा कमी झाली, 20% राहिली. आता चार्जिंगला लावावं लागेल मोबाईल. तर मी ठेवते चहा. चला. काय म्हटली म्हणून? ही नाही नुसती भातच घेतला ते डबाच खपवीत नाही. नाही खपवीत ना? नाही. तिला उद्यापासून डबा देणार नाही मी. मग कशी सांगितली तिला. तिला आहे ना घरचं खायचं, तिला डबा नाही देणार आता. उद्या तिला डबाच नाही देणार. तिला खाऊ दे, शाळेचा भात खाऊ दे तिला. तिला तर आता म्हटलं होतं चहा सुद्धा नाही मी बनवणार, शाळेचा चहा जाऊन पी. म्हणते नको बनव. शाळेत आंघोळ कर, शाळेतच जा. शाळेच्या गोधड्या तिथंच असतील ना, शाळेच्या गोधड्या. शाळेतच झोप ना जाऊन मग. हा, मग काय येते आमच्या घरीच कशाला येते का तू? तिथं शाळेच्या गोधड्या बिदाड्या तिथंच असतील, तिथं झोपायचं जाऊन. तर संध्याकाळ झाल्यानंतर ना हिरू आणि मनू दोघी क्लासला गेल्या होत्या. मी मस्त अशी देवपूजा केली. आता देवघर ना पूर्णपणे फुलांनी भरून जातं, कारण की आता शेवंतीची वगैरे फुलं निघतात ते. तर चला मी आता देवपूजा केली आणि आत्ता ना, तर आत्ता आहे ना संध्याकाळचे 8 वाजलेत आणि हिरू आणि मनू दोघीजणी क्लासला गेल्या होत्या. तर आता त्या आणायला चालले मी एवढ्या रात्रीचं. तर हिरूचे पप्पा नसले का मग मला जावं लागतं आणायला, आणि ते जर असले का मग ते जातात आणायला. तर आत्ता मी घरी स्वयंपाक वगैरे करून ठेवलाय. तर आता मी चालले आणि बाळीतच बसणार आहे. बाबू बसशील ना तू? हे रे, इथं आहे पाठीमागं माझ्या. चांगलं गोधडी बिदडी घेऊन बसले आणि त्याला मोबाईल दिलाय, जुना मोबाईल होता तो. तर म्हटलं थोड्या वेळ 5-10 मिनटं बस, तोपर्यंत मी येते. बाबू बसशील ना? चल बाय 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 कर. गुड नाईट. तर ते बसतंय इथं 5-10 मिनिटात जाऊन आल्यानंतर ते काय नाही म्हणजे एवढं करत. तर मला आज परत सर्दी झाली आहे, तर दोन्ही नाक जाम झाले, त्याच्यामुळे मला बोलता येत नाही. पण तरी आपलं चालू आहे काही ना काहीतरी काम. तर चला जाते मी क्लासला आणायला. तर आता 8च वाजलेत बरं का, पण रस्त्याने चालायला खूप जास्त भीती वाटते, कारण की बिबट्याची भीती वाटते खरंच जास्त करून. तर चला मी आता जाते ना क्लासला आणायला. तुम्ही मात्र ब्लॉग बघायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय. उद्याचा ब्लॉग बघत राहा.